स्वामींचा हात धरला तर अशक्यही शक्य होतं. हात कोणाचा धरायचा? चला तर जाणून घेऊया आज काय सांगत आहेत स्वामी. एका छोट्या गावात रोहित नावाचा मुलगा राहत होता. घरची परिस्थिती खूप साधी होती. वडील आजारी, आई दिवसभर काम करून घर चालवत होती. रोहित नेहमी विचार करायचा, माझं आयुष्य कधी बदलणार. एके दिवशी तो खूप निराश होऊन गावाबाहेरच्या मंदिरात गेला. तिथे बसून तो रडत होता. तेवढ्यात एक म्हातारे बाबा त्याच्या जवळ आले. बाबांनी शांतपणे विचारलं, का रडतोयस बाळा? रोहित म्हणाला, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही, कोणी मदत करायला नाही. बाबा हसले आणि म्हणाले, चल आधी माझा हात धर. रोहितने त्यांचा हात धरला. त्या क्षणी त्याला थोडा आधार वाटला, जणू कोणीतरी आपलं आहे असं. बाबा म्हणाले, आता दोन्ही हात जोड. रोहितने हात जोडले. त्याच्या मनात अचानक शांतता आली, जणू तो देवाशी जोडला गेला. नंतर बाबा म्हणाले, आता कोणाला तरी मदतीचा हात दे. दुसऱ्या दिवशी रोहितने एका वृद्ध माणसाला रस्ता ओलांड